उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भातील उन्हाळा हा सर्वाधिक उष्ण मानला जातो। नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेले बघायला मिळते आहे। याच उन्हाची दाहकता मनुष्याप्रमाणेच दुभत्या जनावरांना देखील सहन करावी लागते। उन्हाळ्यात दुभत्या जनावरांची योग्य प्रमाणात काळजी न घेतल्यास त्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होत असतो। त्यामुळे दूध उत्पादनात घट होते, शिवाय दूध पातळ येत असल्याने दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांची कायम ओरड असते। दूध उत्पादनात घट होण्यामागील नेमकं कारण काय, या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। उष्णतेमुळे जसा मनुष्याच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो, तसाच जनावरांच्या शरीरावरती पण दुष्परिणाम दिसून येतात। विशेषतः जनावरांचं या काळामध्ये दुग्ध उत्पादन घटतं। जेवढी उष्णता जास्त तेवढं जास्त दूध उत्पादन घटतं। 10 ते 12% 30 ते 40% दुग्ध उत्पादन कमी होऊ शकतं। दूध उत्पादन कमी होण्याबरोबर दुधाच्या गुणवत्तेवर पण परिणाम होतो। दुधामधील फॅट कमी होते, फॅट, प्रोटीन्स, लॅक्टोज, त्यामुळं दूध पातळ होतं आणि अशा पातळ दुधाला भाव पण कमी लागतो। या दुधाबरोबरच जनावरांच्या प्रजोत्पादन क्षमतेवरही मोठा विपरीत परिणाम होत असतो। उन्हाळ्याच्या दिवसात शक्यतो गाई म्हशी माजावर येत नाहीत आणि माजावर आल्या तरी गाभण राहण्याचं प्रमाण अत्यल्प आहे। माज आला तरी माजावर आल्याची लक्षणं पण दिसत नाही, त्यामुळं जनावरांची प्रजोत्पादन क्षमता घटलेली असते। तिसरा परिणाम जो आहे तो जनावरांच्या सर्वसामान्यपणे आरोग्यावर होतो। खूप ताप उष्णता जर असेल तर जनावरांचं शरीराचं तापमान बऱ्याच वेळा 106-7 डिग्री फॅरनहाईटपर्यंत वाढू शकतं आणि काही जनावरं त्यामुळे दगावू शकतात। तर इतर बहुतांश जनावरांवरती उष्णतेमुळे चारा खाण्याचं प्रमाण कमी होतं आणि तोंडाला फेस येतो, लाळ जनावर क्वचितपणे गाळत असतं। त्याचबरोबर त्या जनावराच्या धाप वाढलेली असते, श्वसनवेग वाढलेला असतो, हृदयाचे ठोके वाढतात आणि काही प्रमाणात ताप शरीराचा वाढलेला असतो। अशा जनावरांचं रवंथ करणं कमी होतं, पोट गच्च होतं, अपचन होतं आणि जनावर शेण घट्ट टाकतं किंवा काही वेळा शेण टाकत पण नाही। कधीकधी याचा परिणाम पोटात शेण साचल्यामुळं आणि अपचन झाल्यामुळं विष निर्माण होतं आणि विषरक्तता होते। त्याचबरोबर या पोटातील अपचनामुळे जनावरांच्या खाण्यापिण्यावर, दूध उत्पादनावर मोठा विपरीत असा परिणाम होत असतो आणि म्हणून या काळामध्ये जनावरांच्या शरीरावर होणारे जे दुष्परिणाम आहेत ते कसे होणार नाही या दृष्टीनं काळजी घेणं हे सर्वात महत्त्वाचं ठरतं। दूध या दिवसात पातळ होतं, याचं महत्त्वाचं कारण असं आहे की उष्णतेमुळे जनावरांचं चारा खाण्याचं प्रमाण हे कमी होतं आणि चारा खाण्याचं प्रमाण 30 ते 40% काही जनावरांमध्ये कमी होऊ शकतं आणि त्यामुळे जनावरांच्या शरीरामध्ये ऊर्जेचं प्रमाण कमी होतं, प्रथिनाचाही पुरवठा कमी होतो आणि त्यामुळं दूध हे पातळ येतं, कारण त्या दुधामध्ये घट्टपणा आणणारं फॅट, प्रथिनं याचं प्रमाण हे कमी झालेलं असतं। काही वेळेला दूध कमी झालेलं असतं आणि दुधाचा पुरवठा योग्य प्रकारे करता येत नाही, म्हणून काही अपप्रवृत्तीने काही लोक दुधामध्ये पाणी टाकतात। परंतु जनावरांच्या बाजूने जर सांगायचं झालं तर उष्णतेचा परिणाम होऊन दुधाचं फॅट हे कमी होऊन दूध पातळ होऊ शकतं। उन्हाळ्यात दुभत्या जनावरांची योग्य प्रकारे काळजी घेतल्यास संभाव्य प्रकार हा टाळता येऊ शकतो। विशाल देवकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर।